धम्मचरे सुचरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमीच अस्मि लोके परमीच धम्मचरे सुचरितं धम्माचे आचरण चांगल्या प्रकारे करा. न तं दुच्चरितं चरे अधम्माचे किंवा वाईट आचरण करू नका. धम्मचारी सुखं सेति धम्माचे आचरण करणारा माणूस सुखाने झोपतो आणि सुखाने राहतो. अस्मिन लोके परमहीच या लोकात आणि परलोकातही असा याचा अर्थ आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मी आदरपूर्वक त्रिवार वंदन करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या पावन पवित्र महान त्यागी विश्ववंदनीय अहरत भिक्खू संघास सुद्धा मी आदरपूर्वक त्रिवार वंदन करतो. परमपूजनीय बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी आदरपूर्वक त्रिवार वंदन करतो. आणि सदा मंगलमयी बुद्ध शासनाच्या सर्व अनुयायांना आणि धम्मप्रेमींसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना करतो. सर्वांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. आज फाल्गुन पौर्णिमा. निसर्ग जेव्हा वसंताच्या आगमनाने बहरलेला असतो, फुले उमललेली असतात आणि चंद्र आपल्या पूर्ण कलेने प्रकाशात असतो, तेव्हाच आपल्या महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या जीवनातील एक अत्यंत भावुक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला होता. तो प्रसंग म्हणजे बुद्धांचे आपल्या मातृभूमी कपिलवस्तूत झालेले प्रथम पुनरागमन. धम्ममित्रांनो, विचार करा, ज्या राजपुत्राने म्हणजे सिद्धार्थाने 7 वर्षापूर्वी मध्यरात्री कुणालाही न सांगता महाभिनिष्क्रमण केले होते, तोच पुत्र जेव्हा सम्यक संबुद्ध होऊन आपल्या दारी येतो, तेव्हा त्या पित्याची, त्या नगरीची आणि त्या मातीची अवस्था काय झाली असेल. आज आपण याच ऐतिहासिक भेटीचा आणि त्या दिवशी बुद्धांनी दिलेल्या अमूल्य उपदेशाचा संदेश श्रवण करणार आहोत. भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवन आरामात विहार करीत असताना राजा शुद्धोधनाने पाठवलेले 9 दूत भगवान बुद्धांना भेटायला आले. पण ते भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून भिक्खू झाले आणि संदेश द्यायला विसरले. शेवटी
बुद्धांचे बालमित्र काळूदाई आले. त्यांनी 60 गाथांमधून कपिल वस्तूच्या निसर्गाचे आणि राजाच्या व्याकुळतेचे वर्णन केले. याच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी 2000 भिक्खूंच्या संचासह कपिल वस्तूकडे पावले उचलली. आजच्या या धम्मदेशनेत आपण प्रामुख्याने 3 गोष्टी श्रवण करणार आहोत. एक, बुद्धांनी आपल्या पित्याचा म्हणजे राजा शुद्धोधनाचा अहंकार कसा दूर केला. दुसरे, भिक्षा मागणाऱ्या बुद्धांना पाहून राजाने जेव्हा अडवले तेव्हा भगवान बुद्धांनी कोणता उपदेश दिला. आणि तिसरे, सर्वात महत्वाचे, फाल्गुन पौर्णिमा आपल्याला कृतज्ञता कशी शिकवते. बोधिसत्व सिद्धार्थाने 7 वर्षापूर्वी राजवाडा सोडला होता. ते जेव्हा सम्यक संबुद्ध होऊन परतले तेव्हा त्यांनी आपल्या परिवाराला सोन्या चांदीचे दागिने दिले नाहीत, तर धम्माचे अक्षय रत्न दिले. फाल्गुन पौर्णिमा ही केवळ एका भेटीची गाथा नाही, तर ती अहंकाराचा त्याग आणि सत्याच्या विजयाची गाथा आहे. जसे भगवान बुद्धांनी आपल्या पित्याप्रती आणि जन्मभूमी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कपिल वस्तूची वाट धरली, तसेच आपणही आपल्या माता पिता आणि गुरुजनांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. खरी सेवा ही केवळ भौतिक वस्तू देणे नव्हे, तर त्यांना धम्माच्या मार्गावर आणणे हीच मोठी सेवा आहे. अहंकाराचा त्याग, शाक्य कुळातील लोकांचा अहंकार जसा भगवान बुद्धांच्या दर्शनाने गळून पडला, तसाच आपणही आपल्या जातीचा, पैशाचा किंवा ज्ञानाचा अहंकार सोडला पाहिजे. धम्मासमोर सर्व समान आहेत. भगवान बुद्धांनी दाखवून दिले की शांती ही राजवाड्यात नाही, तर आपल्या अंतर्मनात आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या या शीतल प्रकाशात आपणही आपल्या मनातील द्वेष, क्रोध, लोभ आणि राग दूर करण्याचा संकल्प करूया. चला तर मग या फाल्गुन पौर्णिमेला आपणही बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊया. फाल्गुन पौर्णिमा ही बौद्ध धर्मात अत्यंत महत्वाची आणि मांगल्याची मानली जाते. विशेषतः भगवान बुद्धांच्या जीवनातील एका अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक घटनेशी ही पौर्णिमा जोडलेली आहे. याच दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना अशा आहेत की बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सुमारे 7 वर्षांनी भगवान बुद्ध आपल्या जन्मभूमीला म्हणजे कपिल वस्तूला पहिल्यांदा भेट देण्यासाठी निघाले होते. ही प्रवासाची सुरुवात फाल्गुन पौर्णिमेच्या सुमारास झाली होती. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले आहे हे समजल्यावर त्यांचे पिता राजा शुद्धोधन त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ झाले होते. त्यांनी भगवान बुद्धांना कपिल वस्तूला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी 10 वेळा दूत पाठवले होते. शेवटी भगवान बुद्धांचे पूर्वाश्रमीचे बालमित्र काळूदाई, जे नंतर भिक्षू झाले, यांच्या विनंतीवरून भगवान बुद्धांनी कपिल वस्तूला जाण्याचे मान्य केले. भगवान बुद्ध 2000 भिक्खूंच्या संचासह राजगृहात कपिल वस्तूकडे निघाले होते. या प्रवासाचे वैशिष्ट्य म्हणजे फाल्गुन पौर्णिमेचा हा काळ निसर्गरम्य असतो. वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी फुललेली असते, ज्यामुळे
भिक्खू संघाला पायी प्रवास करणे सुलभ झाले. जेव्हा भगवान बुद्ध कपिल वस्तूला पोहोचले तेव्हा शाक्य कुळातील ज्येष्ठ मंडळींना थोडा अहंकार होता की बुद्ध आपल्यापेक्षा वयाने लहान आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धी शक्तीने आकाशामध्ये चालून दाखवले. हे पाहून राजा शुद्धोधन आणि सर्व शाक्यांनी भगवान बुद्धांना वंदन केले आणि त्यांचा मानवी अहंकार गळून पडला. याच भेटी दरम्यान अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. भगवान बुद्धांनी त्यांच्या पूर्वश्रमीच्या मुलाला म्हणजे राहुल आणि सावत्र भाऊ नंद यांना धम्माची दीक्षा दिली. त्यांनी राजा शुद्धोधन आणि राणी महाप्रजापती गौतमी यांना धम्म उपदेश केला. याच काळानंतर शाक्य कुळातील अनेक तरुण धम्माकडे आकर्षित झाले आणि त्यांनी प्रवज्ञा घेतली. थोडक्यात सांगायचे तर फाल्गुन पौर्णिमा ही कृतज्ञता आणि भेटीची पौर्णिमा आहे. एका पुत्राने आपल्या पित्याला आणि आपल्या जन्मभूमीला धम्मरूपी सर्वोत्तम भेट देण्यासाठी केलेले हे पुनरागमन होते. यामुळे बौद्ध संस्कृतीत या दिवसाला कौटुंबिक स्नेह आणि धम्म प्रचाराच्या दृष्टीने खूप मोठे महत्त्व आहे. भगवान बुद्ध जेव्हा फाल्गुन पौर्णिमेच्या काळात कपिल वस्तूला पोहोचले तेव्हा त्यांनी केवळ एकच धम्मदेशना दिली नाही तर विविध प्रसंगी वेगवेगळ्या व्यक्तींच्या मानसिकेतून अत्यंत महत्वाचे धम्म उपदेश केले. त्यांनी जो उपदेश केला तो आजही सूक्तामध्ये लिपिबद्ध आहे. पहिले मंगळसूक्त. जेव्हा कपिल वस्तूमध्ये भगवान बुद्धांचे आगमन झाले तेव्हा अनेक शाक्य आणि देवगणांनी त्यांना विचारले की खरे मंगल कशात आहे. त्यावेळी भगवान बुद्धांनी महामंगळ सूत्र सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की बाह्य विधी किंवा अंधश्रद्धा म्हणजे मंगल नसून सदाचार, माता पित्यांची सेवा, दान आणि संयम हेच खरे मंगल कल्याणकारी आहे. दुसरे त्यांनी जे सूक्त सांगितले वत्संतर जातक मध्ये याचा उल्लेख आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा आपल्या रिद्धी शक्तीने यमका प्रातिहार्य च्या शक्तीने शाक्यांचा अहंकार दूर केला तेव्हा आकाशातून कमळाच्या फुलांचा पाऊस पडला. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तेव्हा भगवान बुद्धांनी वत्संतर जातक कथा सांगितली. या कथेद्वारे त्यांनी त्याग आणि परमदान याचे महत्त्व पटवून दिले जेणेकरून शाक्यांच्या मनातील गर्व पूर्णपणे गळून पडला. तिसरे धम्मपदातील गाथा आज सुद्धा लिपिबद्ध आहे. राजा शुद्धोधन जेव्हा बुद्धांना भिक्षा मागताना पाहून दुःखी झाले तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला की उत्थिंठेन पमज्जय्यं धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं क्षेत्री अस्मि लोके परमनीच. आळस करू नका, जागृत व्हा आणि सद्धम्माचे आचरण करा. जो धम्माचे आचरण करतो तो या लोकात आणि परलोकातही सुखी होतो. हा उपदेश ऐकून राजा शुद्धोधन यांनी स्वतःपन्न अवस्था म्हणजे धम्मातील पहिली पायरी प्राप्त केली. चौथे महारतुल सुत्त आणि नंद सुत्त यामध्ये सुद्धा भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे तो लिपिबद्ध आहे. आज वास्तव्या दरम्यान भगवान बुद्धांनी आपला सावत्र भाऊ नंद आणि पुत्र राहुल यांना धम्माची दीक्षा दिली. नंदाला उपदेश केला की इंद्रिय संयम आणि सांसारिक सुखांच्या क्षणभंगुरतेबद्दल त्यांनी उपदेश केला. भगवान बुद्धांनी राहुलला
सत्याचे महत्त्व, नेहमी खरे बोलणे आणि आरशाच्या उदाहरणाने स्वतःचे परीक्षण कसे करावे हे शिकवले. पाचवे, चंद किन्नरी जातक यामध्ये सुद्धा कथा लिपिबद्ध आहेत. जेव्हा भगवान बुद्ध आपली पत्नी यशोधरा हिला भेटायला गेले तेव्हा तिचे दुःख पाहून बुद्धांनी तिला चंद किन्नरी जातक सांगितले. या उपदेशातून त्यांनी तिची मागील जन्मातील निष्ठा आणि धैर्याचे कौतुक केले, ज्यामुळे यशोधरेला मानसिक शांती मिळाली. भगवान बुद्धांनी फाल्गुन पौर्णिमेच्या या भेटीत प्रामुख्याने कृतज्ञता, अहंकाराचा त्याग आणि गृहस्थाश्रमात राहून धम्माचे पालन कसे करावे यावर भर दिला. त्यांनी दाखवून दिले की धम्म हा केवळ भिक्खूंसाठी नाही, तर राजापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांच्या कल्याणासाठी आहे. आज बुद्ध शासन टीव्ही इंडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आपण ही धम्मदेशना ऐकत आहात, तर आपणही माता पित्याप्रती, समाजाप्रती कृतज्ञता बाळगावी. केवळ बुद्ध शासन टीव्ही इंडियाच्या यूट्यूब चॅनलवरच नव्हे, तर ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा धम्म संदेश श्रवण करण्याची संधी लाभेल त्या त्या ठिकाणी तो धम्म संदेश अवश्य श्रवण करावा. कारण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा धम्म हा मनुष्याच्या सर्व सुखाचे साधन आहे. जे जे लोक धम्म जाणून घेतात, समजून घेतात, त्यांच्या जीवनात दुःख मुळीच राहत नाही. ज्याच्याकडे धम्म ज्ञान नाही ती व्यक्ती नेहमी दुःखात असते. मनुष्याचे दुःख निवारण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तथागतांचा धम्म आहे. जसे जसे आपण धम्माला जाणून घेणार तसे तसे आपल्याला सुख प्राप्त होते. तथागतांचा धम्म त्रिकाल सत्य आहे, त्रिकाल महान आहे. अनंत पुण्य केल्यानंतर मनुष्य योनी प्राप्त होते आणि या मनुष्य जीवनामध्ये जर आम्ही सत्य जाणून घेतले नाही तर हा जन्म नक्कीच वाया जाईल. तेव्हा मी सर्वांना आदरपूर्वक बुद्ध शासन टीव्ही इंडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण धम्माचे काटेकोरपणे पालन करा आणि खऱ्या सुख समृद्धीचे मालक व्हा. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोती भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता
सब संघानुभावेन सदा सोथी भव